नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जोरदार पाऊस पडतोय. सिंधुदुर्गात बाजार पाण्याखाली गेलाय, नाशिकला पाण्यानं वेढा टाकलाय. इकडे कोल्हापुरातही ती स्थिती आहे. महाबळेश्वरात तर सूर्यानं राजीनामा दिल्याचीच परिस्थिती आहे. दुष्काळी लातूरात सगळं आबाद झालंय. त्यामुळे महाराष्ट्रात थोडा सुकावलेला असताना आपल्या नेत्यांनी मात्र विधिमंडळ पेटवलंय. मुद्दा आहे स्वतंत्र विदर्भाचा. केंद्रात नाना पटोलेंनी स्वतंत्र विदर्भासाठी खासगी विधेयक आणण्याची तयारी केली आणि इकडे विधानसभा तापली. काँग्रेस राष्ट्रवादीनं जोरदार विरोध केला. सत्तेतल्या शिवसेनेनं काही काळासाठी काँग्रेस राष्ट्रवादीला साथ दिली. पण ज्या विदर्भात चांगला पाऊस होतो, भरपूर जंगल आहे, जिथं संत्रा, कापूस, सोयाबीनचं विक्रमी उत्पादन होतं, पर्यटन स्थळांची मोठी यादी आहे, मँगनीज कोळशाची गरजही विदर्भ भागवतो, त्या उपजत श्रीमंत असलेल्या विदर्भाचं भलं करायला खरंच महाराष्ट्राचे लचके तोडायची गरज आहे का, हा प्रश्न आहे. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे खासदार नाना पटोले, काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार, वेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते श्रीहरी अणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख. आपण या सुरुवातीला जाणार आहोत भाजप खासदार नाना पटोले यांच्याकडे. ते दिल्लीहून आपल्यासोबत आहेत. नाना पटोलेजी, तुम्ही हे खासगी विधेयक आणण्याची तयारी केली, पण अखंड महाराष्ट्राचे लचके तोडल्याशिवाय खरंच विदर्भाचं भलं होणार नाही असं तुम्हाला वाटतं? विदर्भाचा विकास अशक्य असं तुम्हाला वाटतंय? अभिजित, मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो आणि आमच्या विरोधी पक्षाच्याही लोकांना सांगू इच्छितो की आम्ही जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीला पुढे गेलो त्यावेळेस आम्ही जो जाहीरनामा काढला होता त्याच्यामध्ये आम्ही वेगळा, आमचं सरकार आलं तर आम्ही वेगळा विदर्भ करू अशी भूमिका आम्ही मांडलेली होती. आणि आपण पाहिलं की 11च्या 11 खासदार आपल्या विदर्भातले निवडून गेले. अशा परिस्थितीमध्ये आणि जनभावना पण ज्या होत्या त्या जनभावनांचा विचार करणं एक लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य बनतंय. आणि त्या दृष्टिकोनातून मी आल्यापासून अनेकदा हा ठराव आणण्याचा प्रयत्न केला, पण इथं ती बायलेट पद्धती असते, लॉटरी पद्धती असते आणि त्याच्यामध्ये तर माझा ठराव त्याच्यामध्ये येऊ शकला नव्हता. पण यावेळेस तो ठराव लागला आणि ऑर्डर ऑफ डे म्हणजे त्या दिवशीच्या कार्यक्रमामध्ये मागच्या शुक्रवारी तो आला आणि संध्याकाळी त्याच्यावर चर्चा होणार होती. पण ते 6 वाजता लोकसभेचं कामकाज शुक्रवारी बंद केलं जाते, ते एक पद्धत आहे लोकसभेचं, आणि ते एडजॉर्न झालं. त्याच्यावर माझी चर्चा पण नाही झाली. पण ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये विरोधकांच्या वतीनं गदारोळ करण्यात आला आणि महाराष्ट्राच्या जनतेचं जो एवढा मोठा पैसा खर्च होतो त्या विधिमंडळाच्या कामकाजावर, त्या पैशाला मुठमाती देण्याचं काम विरोधकांच्या वतीनं झालं. कारण की अखेरी लोकसभेमध्ये मी काय बोलावं, काय मत मांडावं हे विरोधक मला ठरवून द्यायचं नाही आहे. मी लोकप्रतिनिधी, मी लोकांच्या भावना मांडणं हे माझं कर्तव्य आहे आणि विदर्भाच्या जनतेच्या त्या जनभावना आहेत त्या मी मांडायला गेलो. आणि आज पूर्ण महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेच्या माध्यमातून यांनी पेटवायचं काम केलं. यांना महाराष्ट्रातली जनता कधीही माफ करणार नाही. नाना पटोलेजी, माझा प्रश्न वेगळा होता. तुम्ही अतिशय तुमची भूमिका जी आहे ना ती मांडली, जी तुम्ही परवा पण मांडली होती ती तुम्ही आज पण मांडलीत. माझा प्रश्न अगदी साधा आहे तुम्हाला की विदर्भात म्हणजे महाराष्ट्राचे लचके तोडल्याशिवाय विदर्भाचं भलं होणार नाही का? एकेकाळी 7 केंद्रीय मंत्री ज्या विदर्भातून जात होते, मंत्रिमंडळात सुद्धा एक मोठा चंक विदर्भाचा होता. इतके मोठे मंत्री, इतके मोठे नेते तिथं आहेत. आजही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत, अर्धा डझन मंत्री आहेत, आणि तरीही महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा केल्याशिवाय विकास शक्य नाही असं वाटतंय का? अभिजित, एक मुद्दा आपल्याला सांगतो. आता हे आमच्या सोबत वडेट्टीवार पण ते अर्थ राज्यमंत्री पण राहिलेत राज्याचे, आणि माननीय अनिल देशमुख पण तेही राज्याचे मंत्री राहिलेत अनेक वर्ष. आता या राज्याला जे सोर्सेस पैशाचा जो जातो टॅक्स रुपानी वगैरे, जवळ 75,000 कोटीच्या जवळजवळ सोर्सेस हे जातात. आता त्या 75,000 कोटीच्या याच्यामध्ये आपण पाहिलं तर ते मुंबईचा वाटाच त्याच्यामध्ये 45 ते 50,000 कोटीपर्यंतचा आहे. मग उर्वरित महाराष्ट्र आणि आपला विदर्भाचा आहे 4,000 कोटीचा. आता मला एक सांगा, मुख्यमंत्री झालेत किंवा अमुक झालेत तेमुक झालेत याच्यामुळे हे होतंय. विदर्भातला माणूस हा एक त्याला जे जबाबदारी मिळते त्या जबाबदारीचं सगळीकडे फायदे व्हावेत अशा पद्धतीचा विदर्भाच्या माणसाची विचारसरणी आहे.
आणि हे आम्ही जे 4 मुख्यमंत्र्यांची नावं मोजतो आता अलीकडे देवेंद्र फडणवीसांचं नाव त्याच्यामध्ये जोडतोय. आज देवेंद्र फडणवीसांच्या हातात जेव्हा सत्ता आल्यानंतर या राज्यावर 3,80,000 कोटीचं कर्ज आहे. आता 7वा वेतन आयोग लागू होत आहे. आज कर्मचाऱ्याला पगार द्यायला पैसे राहणार नाही. राणे म्हणतात की आता कर्ज घेऊन टाका. तुम्हाला माहितीसाठी या राज्याच्या जनतेला सांगतो की देशामधल्या जेवढे काही राज्य आता ज्यांनी कर्ज घेतलेले आहेत, उत्तर प्रदेश सारखं मोठं राज्य त्याचं फक्त 1,50,000 कोटी रुपये कर्ज त्या राज्यावर आहे. आपलं त्याच्यापेक्षा खूप छोटं राज्य आहे. या राज्यामध्ये 3,80,000 कोटीचं त्याला एक मर्यादा असते प्रत्येक राज्याला कर्ज घेण्याची. आज ती मर्यादा पण यांनी अपुरी त्या ठिकाणी ठेवली. माझा मुद्दा परत तुम्ही टेक्निकल मुद्द्यांकडे जे पाहताय, माझा अतिशय साधा प्रश्न आहे पटोले साहेब, मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतो की वेगळा विदर्भ केल्याशिवाय तुमचे कितीही मंत्री येवोत मंत्रिमंडळामध्ये, तुमच्या म्हणजे विदर्भाचा मुख्यमंत्री हो, त्यांनी काही फरक पडत नाही असं तुम्हाला म्हणायचं? एक मुद्दा तो नाहीये. मुद्दा असा आहे की आमच्या हिशाला वाट्याला जो पैसा यायला पाहिजे, कारण की आपल्या राज्यामध्ये बॅकलॉगच्या ज्या कमिट्या बनल्या, पहिले इंडिकेटर, मग दांडेकर, मग आता आपण केळकर समितीच्या पुढे गेलेलो आहोत. बरोबर. या समित्यांनी जो रिपोर्ट दिलेला आहे तो रिपोर्टला पूर्ण करण्याचे धाडस त्याचा जर त्यांनी दिलेल्या रिपोर्टच्या आधारावर त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी केलेला नाही. मी काल पण बोललो की बारामती, फक्त बारामती आणि बारामती जे त्यांचं जे फाउंडेशन आहे त्याचा विकास आणि बाजूचं मान, खटाव ह्या असे सगळी भागं ती अजूनही दुष्काळामध्ये होरपडत आहे. सातत्यानं महाराष्ट्रामध्ये त्या पद्धतीचं आपल्याला विधानसभेत. माझा मुद्दा तोच आहे. एक्झॅक्टली तुमचा जो मुद्दा आहे ना तोच माझा मुद्दा आहे. मी तुम्हाला म्हणतोय की जो बॅकलॉग आहे, जो दांडेकर समितीने सांगितला होता, जो त्याच्यानंतरच्या अनेक समित्यांनी सांगितला होता, म्हणजे ज्या आकडेवारीनुसार दिसतंय असं की महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भाची संख्या ही 22% आहे आणि करारानुसार विदर्भाला जो निधी मिळायला पाहिजे होता, अनुशेष मिळायला पाहिजे होता, अनुशेषची भरपाई व्हायला पाहिजे होती, ती काही मिळाली नाही. 52% नोकऱ्या ह्या पुणे आणि विभागात जातात आणि विदर्भाच्या वाटेला फक्त 2.5% नोकऱ्या येतात. ही सगळी वस्तुस्थिती आहे. प्रश्न इतकाच आहे, मी तुम्हाला पुन्हा विचारतो, मी अगदी थोडक्यात, आता मला इतर पाहुण्यांकडे पण जायचंय, अगदी थोडक्यात, की हे सगळं करण्याचं धाडस मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये नाही. अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना ते दाखवता येणार नाही, म्हणून महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा करायचं तुमचं म्हणणं आहे? आम्ही जे आमचे मुख्यमंत्री सक्षम आहेत त्याच्यामध्ये काही दुमत नाही. आजही त्यांनी सभागृहात उत्तर दिलेलं आहे, ते सक्षम आहेत. मूळ प्रश्न आहे की आमच्याकडे एक मन आहे विदर्भामध्ये, खिशात असेल ना तर मग ताकद आहे, खिशात नसेल तर काय ताकद आहे? मी मगाशी तुम्हाला मुद्दामून कर्जाचा उल्लेख केला. आज काय राज्य विकायला नाही काढायचं आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये ते मुख्यमंत्री ते महाराष्ट्राचा लिलाव करायला त्यांनी केलेला आहे. आम्ही विदर्भातली माणसं नाही करणार हे काम, ते पापाचं काम आम्ही नाही करत. चला ठीक आहे, तुमचा मुद्दा असं लक्षात आला की तुम्हाला म्हणायचं की हे कर्जबाजारी महाराष्ट्र आहे आणि कर्जबाजारी महाराष्ट्रामध्ये विदर्भाचा अनुशेष काय भरून येणार नाहीये. आणि सरांकडे मी जाणार आहे, पण त्याच्या आधी मला अनिल देशमुख सरांकडे जायचं, कारण त्यांनी राज्याचं मंत्रिपद भूषवलेलं आहे, ते स्वतः विदर्भाचे आहेत. अनिलजी, तुम्ही आता हे सगळं पाहताय, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं तर अशासकीय ठराव आणण्याची तयारी केलेली आहे. आता वैदर्भीय नेते म्हणून आणि राष्ट्रवादीचे नेते म्हणून तुमची भूमिका काय आहे? असं आहे की माझी वैयक्तिक भूमिका अशी आहे, मी विदर्भाचा आहे, त्याच्यामुळे माझी वैयक्तिक भूमिका अशी आहे की विदर्भ वेगळा झाला पाहिजे. आणि आमच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा म्हटलं आहे की विदर्भातील जर जनता त्यांना जर वेगळा विदर्भ पाहिजे असेल तर वेगळा विदर्भ द्यायला पाहिजे, असं अनेक आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे वेगळा विदर्भ झाला पाहिजे ही माझी वैयक्तिक भूमिका आहे. याच्यामध्ये आता नानाभाऊ, तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे? आणि तुमच्या पक्षाची भूमिका काय? महाराष्ट्र राज्याने आमची सत्ता, आता मी माझी वैयक्तिक भूमिका सांगतो. याच्यामध्ये मला एकच म्हणायचं आहे की याच्यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीचे जे वरिष्ठ नेते आहे, नितीन गडकरी आहे, देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, यांनी गेले अनेक वर्ष सातत्याने विदर्भ वेगळा झाला पाहिजे ही भूमिका घेतली, अनेक आंदोलन केले. आज देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. मला आश्चर्य वाटतं की आज त्यांनी विधान भवनामध्ये सांगितलं की असा विदर्भ वेगळा झाला पाहिजे असा कोणताही प्रस्ताव आमच्यासमोर नाही. जे नेते पहिले इतक्या मोठ्या प्रमाणात आक्रोश करत होते, आंदोलन करत होते की विदर्भ वेगळा झाला पाहिजे, आज त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, आज केंद्रामध्ये त्यांची सत्ता आहे, मोठ्या प्रमाणात त्यांचे खासदार निवडून आले आहेत, त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. हा पुढाकार घेत नाही आणि दुटप्पी भूमिका त्यांनी वितरण करतात, हे अतिशय चुकीचं आहे. तुम्हाला अशा वाटेल मधल्या काळामध्ये माननीय अमित शहा त्यांची भूमिका दुटप्पी भूमिका असं तुम्हाला वाटतं? नवीन भूमिका दुटप्पी असं तुम्हाला वाटतंय, पण तुमच्या पक्षाचं काय नेमकं धोरण आहे? त्याचं कारण लोकांमध्ये संभ्रम आहे, त्याचं कारण पटेल म्हणतात की
आमचा स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा आहे पक्ष म्हणून, पण जर लोकांची ती मागणी असेल तर आमचा पाठिंबा आहे. आणि तुमचे इकडचे नेते जे आहेत पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण या भागातले जे नेते आहेत ते सरळ सरळ येतात आणि अशासकीय ठराव मांडतात. एकदा तुमची भूमिका स्पष्ट करा, तुमचा जो बौद्धिक गोंधळ आहे राष्ट्रवादीचा तो एकदा क्लिअर केला म्हणजे लोकांना पण क्लिअर होईल. कसं आहे, एक लक्षात ठेवा की कोणताही पक्ष असला त्यामध्ये विविध भागाचे आमदार असतात. विविध भागाच्या आमदारचे अलग अलग सगळ्यांचे मत असतात. आम्ही विदर्भाचे आमचं वेगळं मत होऊ शकतं, पश्चिम महाराष्ट्र वेगळं होऊ शकतं, मराठवाड्याचं वेगळं होऊ शकतं. विदर्भाचा एक कार्यकर्ता म्हणून आमचं मत आहे की विदर्भ राज्य जर जनतेची इच्छा असेल तर वेगळा झाला पाहिजे. आणि त्या बाबतीत आमचे वरिष्ठ नेते यांनी सुद्धा अशा पद्धतीचं वक्तव्य अनेकदा केलेलं आहे. मला एकच भूमिका मांडायची आहे की इथे अमित जी शहा जे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत, पक्षाचे अध्यक्ष आहेत, हे जेव्हा नवीन नवीन अध्यक्ष झाले होते तेव्हा नागपूरमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं होतं की विदर्भ राज्य कधी वेगळं होऊ शकत नाही. डेव्ही लॉ मिनिस्टर होते सदानंद गौडा, हे नागपूरला आले असताना त्यांनी तिथे सांगितलं होतं की विदर्भ वेगळं आम्ही कधी देणार नाही. आता भारतीय जनता पार्टीचे इतके वरिष्ठ नेता केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये त्यांची सत्ता असताना अशा पद्धतीचं वक्तव्य करतात, याचा अर्थ यांच्या मनात काय आहे काही समजत नाही. त्यामुळे माझी चला ठीक आहे, नाना पटोले आहेत ना, त्यांनी तो प्रस्ताव आणला, आपण त्यांना 2 मिनिटांसाठी विचारूयात ना. नाना पटोलेजी, मुद्दा असा की तुम्ही दुटप्पी भूमिका काय घेताय? तुमचे नेते येतात आणि तिथं सांगतात की निवडणुकीच्या काळात सांगतात की आम्ही विदर्भ वेगळा देणार नाही, आता म्हणतात की आम्हाला विदर्भ वेगळा पाहिजे, प्रस्ताव मांडले जातात. अनिल देशमुख तुमच्यावर थेट आरोप करतात. अनिल देशमुखाचं कसं, त्यांच्या पक्षाची कुठली भूमिकाच नाही आहे, त्याच्यामुळे त्यांनी काही बोलायचं त्यांच्याबद्दलचं फार काही मी बोलणार नाही. पण मी एक तुम्हाला सांगतो, आज मुख्यमंत्र्यांनी जी गोष्ट मांडली विधानसभेमध्ये, त्यांनी काय म्हणालं की महाराष्ट्राच्या विधानसभेत असं कुठलंही कामकाज वेगळ्या विदर्भाच्या बद्दलचं नाही आहे. त्याच्यामुळे आणि वेगळं विदर्भ करणं, स्वतंत्र राज्य करणं हे काही राज्य विधिमंडळाचं कामकाज नाही, हे केंद्र सरकारचं काम आहे, असं उत्तर दिलं. त्यांचं उत्तर बरोबर आहे. लोकसभेमध्ये या पद्धतीची चर्चा येणं, कारण की ज्यावेळेस सदानंद गौडाचा उल्लेख त्यांनी केला त्यावेळेस कुठे लोकसभेमध्ये या विषयाची कुठली चर्चा नाहीये. आता आम्ही चर्चा आणतोय आणि चर्चा आणतो तर हे महाराष्ट्र पेट्रोल निघतात आहे. हे आता यांचे दुटप्पी भूमिका कशी बघताय? तिकडे यांचे लोक म्हणतात की आम्ही तुकडे पाडून टाकू, यांचे विरोधी पक्ष नेते, यांचे सगळे सभागृहातले लोक, इकडे हे लोक म्हणतात की आम्ही विदर्भाच्या बाजूला. अनिल देशमुखजी, मुद्दा तोच आहे, भूमिका राहू शकते असं हे बोलतात. नक्की. अनिल देशमुखजी, मुद्दा हा आहे की आता अनिल देशमुखजी, ज्यावेळेला हा ठराव अशासकीय ठराव येईल सभागृहामध्ये त्यावेळेला तुमची भूमिका काय असणार आहे? म्हणजे विदर्भातल्या काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या आमदारांनी त्या सभागृहाच्या बाजूने, त्या ठरावाच्या बाजूने मतदान करावं का विरोधात उभं राहावं? आणि तुम्ही असतं तर तुम्ही काय केलं असतं? हे बघा, मी विदर्भाचा आहे, मी माझी वैयक्तिक भूमिका इथे मांडलेली आहे. नाही, तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांनी काय करावं असं तुम्हाला विचारतो, काय केलं पाहिजे त्यांनी? अनेकदा आमच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे. त्याच्यामुळे मी विदर्भाचा असल्यामुळे माझी इच्छा आहे की विदर्भ वेगळा झाला पाहिजे आणि त्या बाबतीत लोकांचं जनमत घ्यायला पाहिजे. आणि मला खात्री आहे की लोकांचं जनमत या बाबतीत आहे म्हणून. मी पुन्हा एकदा तुम्हाला विचारतो की अशासकीय ठराव येऊ घातलेला आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी तो अशासकीय ठराव आणणार आहे. तुम्ही विदर्भातले नेते आहात, तुम्ही राष्ट्रवादीचे नेते आहात, तुमचं मत काय आहे? विदर्भातल्या आमदारांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या त्या ठरावाच्या बाजूने मतदान करावं की विरोधात मतदान करावं? मला एक सांगा की हा विदर्भ राज्य वेगळा द्यायचा जरी प्रस्ताव केंद्राच्या अखत्यारीतला असला, केंद्राच्या हातात असला, तरी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे, भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहे. त्यांनी अशा पद्धतीचा त्यांच्या जरी हातात नसेल तर त्यांनी विधानसभेचा पाठिंबा तिथे द्यायला पाहिजे. त्यांनी सांगायला पाहिजे की आमचा विदर्भाला पाठिंबा आहे. आज ते म्हणतात की आमच्या समोर विदर्भाचा प्रस्तावच नाही, हा विषयच आमच्या समोर नाही आहे. अनिल देशमुखजी, तुम्ही पूर्णपणे माझा प्रश्न तुम्ही सायलेंट करता. मी पुन्हा एकदा नव्यानं प्रश्न विचारतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशासकीय ठराव आणणार आहे, तुमचं मत काय आहे? काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी त्या ठरावाच्या बाजूने मतदान करावं की विरोधात मतदान करावं? अगदी सोपा प्रश्न. याच्यामध्ये आता वरिष्ठ जी मंडळी आहे ते ठरवतील त्याच्यामध्ये. पण मी माझं अनिल देशमुख म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून मी माझं मत तिथं व्यक्त केलेलं आहे. या बाबतीत काय करायचं मला एक सांगा. अशा पद्धतीचा ठराव अखंड महाराष्ट्राचा ठराव आणत असताना शिवसेनेने आता त्याच्यामध्ये माघार घेतली. शिवसेना म्हणते आमचं समाधान झालं, आता आम्हाला त्याच्यामध्ये मतदान करायचं नाही. चला ठीक आहे. बराच वेळ ही चर्चा ऐकताय. श्रीहरी आणि आपल्यासोबत आहेत, ते स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते आहेत. आणि सर, तुम्ही बराच वेळ ही चर्चा ऐकताय आणि
तुम्ही काही काही मुद्द्यांवर गालातल्या गालात हसताय, पण तुम्ही ही सगळी पार्श्वभूमी जी आहे, तुम्ही महाधिवक्ता राहिलेला आहात, अखंड म्हणजे स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरच तुम्हाला ते पदही सोडावं लागलं, ही सगळी पार्श्वभूमी आहे. आता तो प्रस्ताव पुन्हा एकदा आलेला आहे. सरकार कोणाचंही असो, 2 वर्ष झाली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, केंद्रात गडकरी आहेत, अर्धा डझन मंत्री आहेत विदर्भाचे, तरीही ही गरज का पडते की महाराष्ट्रातूनच विदर्भ वेगळा केला पाहिजे, त्याशिवाय विदर्भाची सुटका नाही, त्याशिवाय विदर्भाचा विकास नाही? याला मी थोडक्यात उत्तर सांगतो. सर्वात पहिलं कारण म्हणजे आपण महाराष्ट्र आणि विदर्भाचं जे मिलन झालं 1956 साली, त्याच्यानंतर 60 साली, तेव्हापासून आजपर्यंत हे 2 भाग कधीही एकमेकात मिसळून एक राज्य निर्माणच झालं नाही. म्हणून मला तुमचा लचके तोडण्याची थिअरी पटत नाही. जे कधी एक झालं नाही त्याला विभाजन करणं, याच्यात लचके तोडण्याचा भाग असूच शकत नाही. आणि सर बघा ना, की तुम्ही म्हणताय की जे राज्य कधी एक झालं नाही त्याचा लचके तोडण्याचा प्रश्नच नाही असं तुम्ही म्हणताय, आणि त्याच विदर्भाचे देवेंद्र फडणवीस अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. हे किती कॉन्ट्रडिक्टरी आहे. राजकारणी नाही, मुळीच नाही, काहीच कॉन्ट्रडिक्शन नाही याच्यात. जो माणूस निवडून जाऊन हाऊसमध्ये संपूर्ण राज्याचा मुख्यमंत्री होतो तो अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. जर तुम्ही विचारलं विदर्भ आणि महाराष्ट्र एक आहे का, तर माझं उत्तर आहे कधीच नव्हता, आजही नाहीये. असो, महाराष्ट्रामध्ये विदर्भ आहे हे मला मान्य, इतिहासाची फॅक्ट म्हणून करणं प्राप्त आहे आणि ते मी करतो. महाराष्ट्र आणि विदर्भ हे वेगळे नव्हेत. विदर्भाचा कधीही एकरूप न होणं हा एक कारण. दुसरं कारण नाना पटोळेंनी अति उत्तम पद्धतीने सांगितलं, महाराष्ट्र हा आता इतका कर्जबाजारी आहे की मी कंगाल हा शब्द वापरला असता, पण लोकांच्या भावना दुखवतात म्हणून मी ते म्हणत नाही. 3800 कोटीचं कर्ज घेऊन वावरणारा प्रदेश कोणाच्या भरोशावर विदर्भाचं भलं करणार आहे? ज्याला स्वतःचं भलं करणं जमत नाही, मुंबईचे खड्डे भरता येत नाहीत, अशा लायकीचा प्रदेश विदर्भाचं काय भलं करणार आहे मला सांगा. आणि आम्ही विदर्भाचं भलं करू या आश्वासनावर विदर्भाने आणखीन 60 वर्ष आणि सर मुद्दा हाच आहे ना की तुम्ही म्हणताय की इतका कर्जबाजारी प्रदेश, इतक्या कर्जबाजारी प्रदेशाचं मुख्यमंत्रीपद भूषवण्याची तयारी, ती क्षमता, ती हिंमत, ती ताकद जर देवेंद्र फडणवीस पेलू शकत असतील, त्या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची तयारी जर गडकरींनी सुद्धा दाखवली होती कधी काळी, तर त्या महाराष्ट्रात विदर्भाचं भलं होणार नाही, इतका कॉन्फिडन्स तुमच्याकडे आणि विदर्भातल्या नेत्यांकडे अचानकपणे कुठून आलाय? मी सांगतो तुम्हाला, मला विदर्भाच्या नेत्यांबद्दल बोलायचं नाही, मी स्वतःबद्दल बोलतो. मी जेव्हा इतिहासाकडे बघतो तेव्हा मला गडकरी साहेब म्हणा किंवा देवेंद्र फडणवीस साहेब म्हणा, यांच्या पलीकडले देखील मुख्यमंत्री दिसतात. मला तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे नाईक साहेब दिसतात, दोघेही जे मुख्यमंत्री राहिले होते, नाशिकराव तिरपुडे जे उपमुख्यमंत्री राहिले होते, कन्नमवार जो काही काळ मुख्यमंत्री राहिले होते, हे सर्व दिसतात. आणि ह्यांच्या हातून विदर्भाचा विकास झाला नाही म्हणून एक पॉप्युलर चर्चेचा भाग म्हणून आपण म्हणत असतो की विदर्भाचेच नेते विदर्भाला कमी पडतात. हे लक्षात घेताना बाकीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी देखील दिसते, मंत्र्यांची यादी देखील दिसते, आणि त्यांच्यापैकी एकाही माणसाने विदर्भाचं भरं करू शकले नाहीत हे देखील दिसतं. पण थोडक्यात सांगायचं म्हणजे कोणत्याही राज्यात, महाराष्ट्रामध्ये कोणाचंही का राज्य असे ना, विदर्भाचं भलं करण्याची क्षमता, नियत किंवा डिझायर कोणामध्ये देखील नव्हतं, आजही नाही. मुद्दा अतिशय विदर्भाला महाराष्ट्रात राहून भलं करू हे शक्य. अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे ती नियत कुणामध्ये नाहीये. कदाचित आता हेच नेते जाऊन पुढे जाऊन विदर्भ जर वेगळा झाला तर तुम्ही ज्या लोकांची नावं घेतली आता, किंवा तुम्ही ज्या लोकांची सध्याची मंत्रिपदावर असलेल्या लोकांची नावं घेऊ इच्छित नाहीत, तेच लोक पुढे येऊन त्या विदर्भाचंही प्रतिनिधित्व करणार आहेत, त्या विदर्भाचंही मुख्यमंत्रीपद भूषवणार आहेत, मंत्रिपद भूषवणार आहेत. तर ते त्यावेळेला त्या विदर्भाचं कसं भलं करणार आहेत याच्यावर आपण ब्रेक नंतर चर्चा करूया. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. तर आपली चर्चा चालू आहे की महाराष्ट्राचे लचके तोडून विदर्भाचं भलं होईल का. खरं तर या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार येणार होते, त्यांनी वेळही दिलेली होती आणि कॉन्स्टंटली आम्ही प्रयत्न पण करतोय, पण कदाचित अशासकीय ठराव आला आणि त्याच्यानंतरची जी भूमिका त्यांना मांडावी लागणार होती
आणि ती मांडणं किती कठीण आहे हे अनिल देशमुख सर जे बोलतात त्याच्यावरून तुमच्या लक्षात असेल आणि त्याच्यामुळे ते कदाचित टाळत असावेत. ते आले तर त्यांचं स्वागत आहे, कारण चर्चेनं प्रश्न सुटू शकतो, चर्चा झाली पाहिजे, विचारमंथन झालं पाहिजे. मी पुन्हा एकदा नाना पटोलेंकडे जाईन. नाना पटोले जी आत्ताच आणे सर म्हणाले की कुठल्याही राजकारण्यामध्ये ती नियतच नव्हती, कुठल्याच ना राजकारणामध्ये ती नियत नव्हती. तर काय प्रॉब्लेम आहे म्हणजे विदर्भाच्या असो किंवा कुठल्याही असो, की मग आता ठीक आहे विदर्भ तर आपला आहे, किमान विदर्भाच्या राजकारण्यांची तरी नियत बरी असायला पाहिजे होती. आणि सर म्हणतात की ह्या राजकारण्यांची नियतच नाहीये की विकास करायची. पटोले सर. नाही, मला मी आता ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेले महाराष्ट्राच्या विधानसभेत 15 वर्ष मी काम केलेलं आहे आणि जनतेचं बहुमताने निवडून येत गेलो. मी काही असं कोणासारखं वरपास नाही झालो. मूळ प्रश्न आहे की मी पाहिलं की ही जी पश्चिम महाराष्ट्राची जी लॉबी आहे ही इतकी खतरनाक आहे की इकडे मंत्रीपद देऊन टाकायचे. आता अनिल देशमुख राहिलेत मंत्री, पण यांनी थोडंसं इकडलं काही बोललं तर यांचं मंत्रिपदही काढून टाकायचे. काढलं होतं यांना त्यावेळेस मंत्रिपदातूनही काढून टाकलं. तर अशा पद्धतीने मग कोणाला मंत्रिपद गमवायचं म्हणून काही लोक अशीच त्यांच्या सोबतीला बाबा तुम्ही लुटा काही करा अशा पद्धतीचं झालेलं आहे. खमकळपणा जो राहिला पाहिजे तो नाही. आणि विदर्भातला माणूस तसाही पाहिला तर मला कोणावर आरोप लावायचा विषय नाही आहे, पण मी आपल्याला सांगतो की विदर्भातला माणूस हा साधा आहे, दुसऱ्याला मदत करण्याचा विचार ठेवणारा माणूस आहे. पण विदर्भात आता ज्या पद्धतीने मी बोललो, मी सांगतोय की आता 9 तारखेपासून एक मोठी मोहीम जी सुरू होते आहे आणि हे जे वातावरण आता निर्माते होत आहे, आता मीडिया पण अनेक लोकांमध्ये गेलेला आहे. मीडियानी जेव्हा इंटरव्ह्यू लोकांचा घेतला तर लोकांनी सांगितलं आता आम्हाला विदर्भ वेगळा पाहिजे. अशा पद्धतीची लोकांची भूमिका आहे. चला ठीक आहे, तुम्ही आता म्हणालात की म्हणजे विदर्भातल्या नेत्यांची तर इच्छा आहे, मात्र ते पश्चिम महाराष्ट्रातील लॉबी खूप खतरनाक आहे आणि ती मंत्रिपद काढून घेते, त्यामुळे भीतीनं नेते बोलत नाहीत. देशमुख साहेब तुमचा अनुभव काय आहे? इतकी खतरनाक लॉबी आहे, तुम्ही तर राष्ट्रवादीचे नेते राहिलेला आहात, तुम्ही मंत्री राहिलेला आहात. निर्माण होईल आणि हे जे कोणी आता संयुक्त महाराष्ट्राचा ठराव आणायला निघालेले ऐकून घ्या की महाराष्ट्राचे आतापर्यंत जे मुख्यमंत्री झालेत त्यांनी सातत्याने महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या दृष्टीने प्रयत्न केला. तो विदर्भ असो, मराठवाडा असो, कोकण असो. त्याच्यामुळे महाराष्ट्राचे हे जे इथे काही आरोप करण्यात आले मी त्याची सहमत नाही. जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत त्यांनी आपल्या परीने प्रयत्न केला की सर्व महाराष्ट्रात सर्वांगीण विकास झाला पाहिजे, विदर्भाचा झाला पाहिजे, मराठवाड्यात झाला पाहिजे, कोकणात झाला पाहिजे. प्रयत्न झालेत, विकास झालाही. पण असं आहे की विदर्भातील जनतेला वाटतं की विदर्भ आपला वेगळा झाला पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीची आमची ही भूमिका आहे. मला एकच म्हणायचं इथे की विदर्भाचा विकास करत असताना की महाराष्ट्राचा विकास करत असताना राज्य शासनाने जे काही कर्ज उभं केलं, जे आता 3,800 कोटीचा उल्लेख करण्यात आला, मला एकच सांगायचं आहे की आरबीआयचे नॉर्म्स आहे की कोणत्याही राज्याला जर कर्ज काढायचं असेल तर त्याची क्षमता काय आणि ती क्षमता त्याच्या जीडीपीच्या 23% कोणत्याही राज्याला हे कर्ज काढता येतं. त्याच्या जीडीपीच्या 23% त्या राज्याला त्याच्या विकासासाठी कर्ज काढता येतं. आज महाराष्ट्रामध्ये 3,800 कोटीचं जरी कर्ज असलं ते त्याचं फक्त 18% कर्ज आहे. 18% फक्त त्यांनी जीडीपीच्या कर्ज घेतलेलं आहे. 23% त्या निमित्तानं महाराष्ट्राला कर्ज काढता येऊ शकतं. कोणत्याही राज्याला, महाराष्ट्राला नक्की. मधल्या काळामध्ये तर गुजरातनी 27% पर्यंत कर्ज काढलं होतं. माझं एकच म्हणणं आहे की सर्व भागात विकास झाला पाहिजे, यासाठी पैशाची आवश्यकता पडली तर पैसा उभा केला पाहिजे. आज आपल्याला माहिती आहे की अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांना आज शेतकऱ्यांची इतकी वाईट परिस्थिती आहे. मुद्दा अनिल देशमुख तुम्ही जे म्हणता ना ते अगदी खरं आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये 2 लाख शेतकरी विदर्भातल्या शेतकऱ्यांचा बराचसा. माझं एकच म्हणणं आहे की अशा या गोष्टीसाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाने अजून कर्ज काढायला पाहिजे. अजून त्याची महाराष्ट्राची कर्ज काढायची क्षमता संपलेली नाहीये. मुद्दा लक्षात आला अनिल देशमुखजी. पण माझा पुन्हा एकदा प्रश्न तुम्हाला तोच आहे. तुम्ही त्या प्रश्नावर तुम्ही दुर्लक्ष करू नका. जे पटोले सर म्हणाले आता की ते म्हणाले की पश्चिम महाराष्ट्राची लॉबी खतरनाक आहे आणि त्या पश्चिम महाराष्ट्राच्या लॉबीचे प्रमुख जे मानले जातात किंवा पश्चिम महाराष्ट्राचे नेते मानले जातात, जाणते राजे ज्यांना म्हटलं जातं, ते शरद पवार आहे. तर तुम्हाला तसा अनुभव आहे का की म्हणजे विदर्भाचं नाव काढलं की मंत्रिपद जातं, तसा अनुभव तुमचा आहे का? ऐकून घ्या, हे जे आरोप करण्यात आले हे चुकीचे आरोप आहे. माननीय शरद पवार साहेबांचं सर्वांना मान्य असलेलं नेतृत्व आहे आणि अशा पद्धतीने त्यांची कधी भूमिका राहिली नाही. त्यांची भूमिका हीच राहिली आहे. विदर्भ असो, मराठवाडा असो, कोकण, सर्वांचा विकास झाला पाहिजे. मी ते आपल्याला सांगतो की विदर्भासाठी जेव्हा मधल्या काळामध्ये शरद पवार साहेब आले होते त्यांना प्रश्न विचारला होता पत्रकारांनी नागपूरच्या, त्यांनी सुद्धा आपली भूमिका ठेवली होती
की विदर्भातील जनतेला जर पाहिजे असेल तर विदर्भ राज्य वेगळा झाला पाहिजे. नंबर 1, त्यांनी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे खासदार मोठ्या प्रमाणात निवडून आलेले आहेत. त्यांनी जर तसा पद्धतीचा ठराव आणला तर राष्ट्रवादी काँग्रेस अवश्य त्याला पाठिंबा देईल अशा पद्धतीची त्यांनी भूमिका घेतली होती. नक्की नक्की. पण देशमुख सर मी पुन्हा एकदा पटोले बोलतात. बोला पटोले सर बोला. आता हे जे अनिल देशमुख म्हणतात आहे, तुम्ही आता ते म्हणतात ना शरद पवार काय बोलले, आता मी लोकसभेमध्ये मांडायला गेलो तर तिकडे महाराष्ट्राच्या विधानसभा बंद पाडून टाकलं त्यांनी. हे बोलतात एक आणि करतात एक, दुतोंडी भूमिका या लोकांची आहे. ठीक आहे. अनिल देशमुख सर, अनिल देशमुख नाना भाऊ मग मी सांगितलं, सांगतो की आता नाना भाऊ जनतेला देवेंद्रजी फडणवीस, नितीन गडकरी हे मोठ्या प्रमाणात आंदोलन करत होते. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, नितीन गडकरी तिकडे केंद्रीय मंत्री आहे. आम्ही मांडा त्यांनी भूमिका घ्यायला पाहिजे. नरेंद्र मोदी यांच्या मागे लागून जर त्यांनी विदर्भ वेगळा करायला पाहिजे. तुमचे अमित शहा म्हणतात विदर्भ राज्य आम्ही वेगळे देणार नाही. सदानंद गौडा म्हणतात अनिल देशमुख जे नाना पटोले करायची गरज काय. सदानंदजी गौडा यांनी तर सांगितलं, सदानंदजी गौडा यांनी सांगितलं की विदर्भातील जनतेला विदर्भ वेगळा पाहिजे नाही. अशा पद्धतीची भूमिका सदानंदजी गौडा तुमचे केंद्रीय मंत्री त्यांनी घेतली. त्याच्यावर चर्चा नाही. अमित शहा यांनी भूमिका घेतली की आम्ही विदर्भ देणार. अमित शहा ते राष्ट्रीय नेते आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय नेते आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांनी भूमिका घेतली आम्ही विदर्भाच्या बरोबर राहू, विदर्भाच्या जनतेच्या बरोबर राहू. नितीन गडकरी त्यावेळेस देवेंद्र फडणवीस काय शांत होते. आमची ती प्रामाणिक राहील. चला नाना पटोले, तुमची इतकी जर प्रामाणिक लढाई आहे ना आणि तुम्हाला विदर्भाचा इतका कळवळा आहे आणि तुम्हाला वाटते की देवेंद्र फडणवीस 2 वर्ष मुख्यमंत्री आहेत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत, तरीही विदर्भाचा अनुशेष काय भरून निघणार नाही, हे कर्जबाजारी राज्य आहे, तर तुम्ही या मुद्द्यावरती तुमचे 11 खासदार आहेत, राजीनामा द्या, पुन्हा एकदा निवडणुका लढा आणि वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरती निवडून या ना तुम्ही. पटोले आम्ही वेगळ्या विदर्भाचं आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आमचं ऑलरेडी आहे. आम्ही वेगळ्या विदर्भाचं नाव घेऊन विदर्भाचं नाव विधानसभेच्या निवडणूक घेऊन हे निवडून आलेत आणि निवडणुका झाल्या, निवडून आलेत आणि आता शांत आहेत. विदर्भाच्या मुद्दा घेऊन प्रक्रिया की आमचा राज्य आम्ही चालू केली ना प्रक्रिया. तुम्हाला विरोध करायची काय गरज आहे. तुमच्या काय प्रक्रिया चालू केली. फक्त आम्ही आता चालू केलं तर तुम्ही आता राज्य बंद पाडून टाकलं तुम्ही लोकांनी. तुम्हीच तर वोटून राहिले. अनिल देशमुखजी, मी तुम्हाला दोघांनाही थांबवतो, दोन मिनिटासाठी मी तुम्हाला दोघांनाही थांबवतो. देशमुखजी आणि पटोलेजी, अहो तुमची काय नीतिमत्ता आहे का. देशमुखजी आणि पटोलेजी, मी तुम्हाला 2 मिनिटासाठी थांबवतो. खरं तर देशमुखजी आणि पटोलेजी हे अँकर असं करतात बरं का, की थांबा म्हणलं की थांबत नाही, ते बोलत जातात. खरं तर आज तुम्ही म्हणजे माझ्या भूमिकेत गेल्यासारखं मला वाटतंय. देशमुखजी, खरं तर मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येईन. मला फक्त इतकंच तुमच्याकडून जाणून घ्यायचं, मगाशी तुम्ही पवार साहेबांबद्दल बोललात की पवार साहेबांची भूमिका अशी आहे. मग आता पवार साहेबांची भूमिका नेमकी काय आहे ती कळत का नाहीये. कारण इथं महाराष्ट्राची विधानसभा तुम्ही बंद पडताय, दुसरीकडे केंद्रातले नेते प्रफुल्ल पटेल किंवा पवार साहेब असतील, ते म्हणतात की आम्ही स्वतंत्र विदर्भाच्या बाजूचं जर लोकांचं मत असेल तर आम्ही त्यांच्या बाजूचे आहेत. नेमकी तुमची भूमिका काय, पक्षाची भूमिका नेमकी आहे तरी काय, गोंधळ काय नेमका. ऐकून घ्या, पवार साहेबांनी सांगितलंय की विदर्भातील जनतेला जर विदर्भ वेगळा पाहिजे असेल तर विदर्भ वेगळा झाला पाहिजे. पण भारतीय जनता पार्टीचेच वरिष्ठ नेते म्हणतात की विदर्भातील जनतेची इच्छा नाही. इकडे येऊन संभ्रम निर्माण करतात, ते बाहेरून संभ्रम निर्माण करतात की महाराष्ट्रामध्ये विदर्भाची जनतेला वाटत नाही की विदर्भ वेगळा झाला पाहिजे. म्हणजे संभ्रम निर्माण करायचा की विदर्भाची जनतेची इच्छा नाही. पवार साहेबांची इच्छा आहे की विदर्भातील जनतेला जर विदर्भ वेगळा पाहिजे असेल तर विदर्भ वेगळा झाला पाहिजे. असं असताना विदर्भातील जनतेची इच्छा नाही, विदर्भाची जनतेची इच्छा नाही, अशा पद्धतीचं मी येतो महाराष्ट्रामध्ये देशमुखांचं झालं की त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी यांचा पुढाकार. यांच्याशी काय बोलायला नको फालतू. बोला पटोले सर, बोला पटोले सर, बोला. एक बघा, विदर्भाच्या आमच्या भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे, म्हणून मी लोकसभेमध्ये त्या पद्धतीचा ठराव आणतो आहे. हे म्हणतात इकडे शरद पवार एक म्हणताय, ते प्रफुल्ल पटेल एक वेगळा बोलताय, इकडे विधानसभेमध्ये यांचे आमदार वेगळे बोलतात का. यांच्या नेत्यांचे यांचे आमदार ऐकत नाही का. यांनी सांगून ठेवलं की तिकडे तुम्ही भुका, आम्ही इकडे लोकांना तेल लावतो, बरोबर अशी भूमिका होते का. मी भूमिका मांडली, माझ्या पक्षाने मला सपोर्ट केलं. नाना भाऊ, मला एक सांगा, 2 वर्ष झाले तुमचं सरकार येऊन की आम्ही वेगळ्या देशमुख सर, 2 वर्ष झाले मुद्दा असा निर्माण होतोय देशमुख साहेब की शरद पवारांची जी भूमिका आहे ती तुमच्या आमदारांना मान्य नाहीये का, की आमदार ऐकत नाहीये तुमचे. ऐकून घ्या, असं आहे, 2 वर्ष झाले भारतीय जनता पार्टी सरकार राज्यामध्ये आहे, 2.25 वर्ष झाले भारतीय जनता पार्टी सरकार केंद्रामध्ये आहे.
2.25 वर्ष झाले केंद्रामध्ये सरकार असून सुद्धा याच्यामध्ये यांनी पुढाकार का नाही घेतला आतापर्यंत? साधं मत नाही माझं. तर मुद्दा असा नाही की 5 तुम्ही वर्ष तुमची उद्याचे, परत मुद्दा असा आहे की सांगायचं. परत आपण त्या आता मुद्द्यावरती चर्चा करू. देशमुख साहेब विदर्भामध्ये- आपण त्या मुद्द्यावरती चर्चा करू. मुद्दा असा आहे की पवार साहेबांची जी भूमिका माझं आहे ती एकच म्हणणं तुमच्या आहे आमदारांना की मान्य ही नाहीये भारतीय का जनता की पार्टी- आमदार ऐकत नाहीये? माझं एकच म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीची ही दुटप्पी भूमिका आहे, ही यांनी थांबवली पाहिजे. अहो, तो आपलं सांग ना. ही काय खरी त्यांची अहो, भूमिका आपलं असेल सांगा, आमचं तो नको अजेंडा सांगा, त्यांनी तुम्ही पुढे केला आपलं पाहिजे. सांगा. तुम्ही सांगता ना इकडे शरद पवार आहेत म्हणून विदर्भ तुमचे आमदार ऐकत नाही का तुम्हाला? अरे तुमचं सांगतो मी, तुमचे आता सरकार आहे, तुमचे तिकडे खासदार जास्ती निवडून आहेत, तुमचे पंतप्रधान आहेत तिथे, त्यांना तिथे निर्णय घ्यायचा आहे. हा? कोणाला? भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात खासदार निवडून दिले तुमचे, आता घ्या निर्णय. तुमच्या आता सत्ता आहे ना, अरे कशाला हो ना, तुमच्याकडे आम्ही बोट तर टाकता? मानतोय ना. आम्हाला कोणीच आमच्या पक्षाने नाही थांबवलं. आमच्या पक्षाने आम्हाला नाही थांबवलं. अरे तुमचं मान्य सांगा. होतं, देशमुख 2.25 तुम्ही वर्ष सांगता काय ना, आम्ही करतो? तिकडे आहोत. 2.25 वर्ष काय देशमुख करतो तुम्ही? काय घालतात? पटोलेजी अरे देशमुखजी समाज मी तुम्हाला ठराव थांबवतो. कशासाठी आणता? दोन सेकंदासाठी थांबा. पटोलेजी, देशमुखजी 2 सेकंदासाठी थांबा. मी तुम्हाला थांबवतो. देशमुख सर, मला फक्त इतकंच जाणून घ्यायचं आहे की उद्या ज्यावेळेला अशासकीय ठराव येईल सदनामध्ये त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी त्याच्या बाजूनी मतदान करावं की विरोधात मतदान करावं? तुमची भूमिका काय आहे? त्यांची व्यक्तिगत सांगतात, पक्षाची नाही सांगत नाही. देशमुखजी, याच्यामध्ये वरिष्ठ नेते तिथे आता असा ठराव आल्यानंतर वरिष्ठ नेते आपली भूमिका स्पष्ट करतील. मी माझं वैयक्तिक मत सांगतोय आणि माननीय पवार साहेब काय बोलले ते सांगतोय. मला एकच म्हणायचं आहे याच्यामध्ये की या पद्धतीनं जी भारतीय जनता पार्टीची दुटप्पी भूमिका आहे, 2.25 वर्ष झाले केंद्रामध्ये राज्य यांचं सत्ता आहे. तो मुद्दा तुमचा लक्षात काय आलेला आहे याच्यामध्ये देशमुखजी, पुढाकार तो घेतला मुद्दा नाही? लक्षात आलेला आहे. तुम्ही काय वारंवार चर्चा तो करून मुद्दा गेली आलेली? 10 मिनिटं सांगता आहात. मी तुम्हाला प्रश्न विचारला की अशासकीय ठरावाला ज्यांच्या अशासकीय ठराव ज्यावेळेला ज्यांच्या- येईल ज्यांच्या काँग्रेस आणि हातात सत्ता आहे, राष्ट्रवादीच्या, त्यांनी त्यावेळेला तो निर्णय राष्ट्रवादी आणि घ्यायचा आहे. काँग्रेसच्या आमदारांनी बाजूनी मतदान करावं की विरोधात मतदान करावं? तुम्ही काय आवाहन करणार आहात त्यांना? असेल की भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रीय अहो, अनाथच कशाला भारतीय ठराव? जनता पार्टीचं त्यांनी राष्ट्रीय ठराव अधिवेशन कशाला? भुवनेश्वरला झालं होतं, त्यामध्ये त्यांनी ठराव पास केला. पण आता 2.25 वर्ष झाले, आतापर्यंत 2.25 वर्ष तुम्ही काय केलं एवढंच माझं म्हणणं आहे नाना भाऊ. मी 2.25 वर्ष झाले काय मी केलं? पुन्हा एकदा देशमुख सर आणि पटोले सर, मी तुम्हाला दोघांना पुन्हा एकदा थांबवतो. पुन्हा एकदा थांबवतो. देशमुख सर, माझा प्रश्न अगदी तुम्हाला थेट प्रश्न आहे. देशमुख सर, थेट प्रश्न आहे, अगदी सोपा प्रश्न आहे. तुम्ही ठरावाच्या बाजूने मतदान करा असं आवाहन करणार आहात काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांना की विरोधात मतदान करा असं आवाहन करणार आहात? असं आहे, मी विदर्भाचा आहे. मी माझी वैयक्तिक भूमिका या ठिकाणी सांगितली आहे. माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा काय भूमिका घेतली ती सांगितली आहे. याच्यामध्ये आम्ही स्पष्ट इथे भूमिका केली आहे. ज्याच्या हातामध्ये हे सगळं करायचं आहे त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे. नाहीये. आणि असं नाही त्यांचे खासदार इतक्या मोठ्या प्रमाणात खासदार निवडून आले त्यांचे, त्यांना कुणाला अवलंबून राहायची आवश्यकता नाही आहे. चला हो, ठीक आहे. अभिजित इकडे ऐका. विधानसभेच्या हातात नाही म्हणतात ना ते. मग ठीक आहे, लोकसभेमध्ये करा. एक मुद्दा स्पष्ट आहे याच्यात एक मुद्दा स्पष्ट आहे. लोकसभेमध्ये तुम्ही आपला लोकसभेमध्ये विदर्भाच्या अरे ऐका मुद्द्याला आता विदर्भ अनिल वेगळा देशमुख, झाला ऐका पाहिजे, ऐका हा तुम्हाला जे मुद्दा पास प्रश्न करा. विचारतात एवढा साधा प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमचे देत खासदार नाही. मोठ्या इकडे निवडून ऐका. आलेले आहेत. चला दोन अरे सेकंद ऐका ना, तुम्ही कशाला पटोले सर, तुमच्याकडे 30 सेकंद आहेत. शेवटची 30 सेकंद आहेत पटोले इकडे सर. ऐका, त्यांनी अभिजित शेवटची 30 सेकंद पटोले सर, बोला. पण तुम्ही आता संयुक्त महाराष्ट्राचा ठराव आणता आहे तुम्ही आणि काँग्रेसवाले. तुम्ही जसे खासदार आता निवडले संयुक्त तसे महाराष्ट्राचा असंख्य ठराव खासदार कशासाठी निवडून आणताय? आले. तुम्ही सांगताय की तुमचं आमची बहुमत आहे. भूमिका विदर्भाची आहे. पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात अरे हो, खासदार आमचं निवडून आले. बहुमत असो की नसो तो आणि नंतरचा ही भाग आहे ना. वेळ तुम्ही तुम्ही पहिलेच एक ही वेळ प्रक्रियेवर तुमच्या या. हातातून गेली नाही पाहिजे. तुम्ही कशाला गोंधळता एवढं? चला किती ठीक आहे. गोंधळलात मुद्दा तुम्ही? लक्षात आलेला आहे की या सगळ्या वादामध्ये आणि सर हा वाद बराच काळ ऐकतायत. त्यांनी मागे नाराजी पण व्यक्त केली होती की नेत्यांच्या वादात मला पडायचं नाही. कदाचित ते या सगळ्या प्रकरणामुळेच असावं की ते नेत्यांवर बोलू इच्छित नाहीत. आणि सर तुम्हाला वाटतंय का हे सगळं भांडण बघितल्यानंतर किंवा असा सगळा सावळा गोंधळ, वैचारिक गोंधळ विदर्भातल्याच नेत्यांमध्ये असल्यानंतर की विदर्भ उद्या वेगळा होईल आणि महाराष्ट्राच्या धाकटा भाऊ उद्या विदर्भाचा चांगला विकास होईल? शेवटची 30 सेकंद आहेत. मला विदर्भाच्या नेत्यांच्या मनात काहीच गोंधळ नाही. तुमच्या समोरच्या दोन्ही बाजूच्या नेत्यांनी विदर्भाला सपोर्टच केलेला आहे. हा गोंधळ जर असेल तर हा राजकारणाचा गोंधळ आहे आणि याच्याबद्दल मी काहीच म्हणू इच्छित नाही. याच्यामध्येच नियत किती साफ होते हे दिसतं. काँग्रेसची काय, एनसीपीची काय, थेट भाजपची काय, या लोकांना पॉलिटिकल पार्टी म्हटल्याबरोबर आपल्या पार्टीचे अजेंडे जास्त इम्पॉर्टंट वाटतात, पार्टीचे मुद्दे प्रमुख वाटतात आणि लोकप्रतिनिधी म्हणून पार्टीला जास्त महत्त्व देऊन ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांच्याकडे दुर्लक्ष करायची टेंडन्सी ही मला मुळीच पटत नाही. ठीक आहे. मुद्दा लक्षात आला. माझा शेवटचा एक प्रश्न दोघांसाठी आहे, अनिल देशमुख आणि नाना पटोले यांच्यासाठी. उद्या जर मतदान घेऊन असं ठरवण्याची वेळ आली
मतदान घेऊन असं ठरवण्याची वेळ आली की विदर्भानं महाराष्ट्रातून बाहेर पडावं की नाही पडावं, तर त्याची तुम्हाला तुमची तयारी आहे का त्यासाठी पक्षाची, भाजपची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची, नाना पटोलेची? येस किंवा नो मध्ये उत्तर हवंय खरं तर. आमची अभिजित तयारी आहे. आम्ही विदर्भाच्या बाजूने भारतीय जनता पार्टी राहिला प्रश्न अनिल साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला मी मगाशी सांगितलं. नाही तो मुद्दा लक्षात आलेला आहे नाना पटोलेजी, तो मुद्दा लक्षात आलेला आहे. मला शेवटची 30 सेकंद कृपया समजून घ्या. शेवटची 30 सेकंद आहे. अनिल देशमुखजी, जर मतदान घेऊन असं ठरवण्याची वेळ आली की विदर्भातल्या जनतेनं महाराष्ट्रात राहावं की नाही, तर तुमचा पक्ष म्हणून तुमची भूमिका आहे का की त्या मतदानात जे होईल ते मान्य असेल तुम्हाला? मी वारंवार व्यक्तिगत मत सांगितलं की माझं वैयक्तिक मत मी ते सांगितलं, माझी शरद पवार साहेबांचं मत सांगितलं. आता उद्या काय कोणता अखंड महाराष्ट्राचा प्रस्ताव आणतात त्याला शिवसेना काय करते? आतापर्यंत शिवसेना त्याला पाठिंबा देत होती आणि ह्या शिवसेना म्हणते की आमचं समाधान झालं. ठीक आहे. मुद्दा लक्षात आलेला आहे की अखंड महाराष्ट्राच्या बाजूनं, अखंड महाराष्ट्राच्या विरोधात विदर्भातले नेते एकत्र आहेत, पण त्यांचे नेते म्हणजे त्यांचे जे पक्षप्रमुख आहेत त्यांच्या वैचारिक भावना काय आहेत त्याच्यावरती विदर्भातल्या नेत्यांची मतं ठरणार आहेत. मुद्दा पेटलेला आहे, याचं राजकारण होणार हेही नक्की आहे. तेलंगणाला स्वतंत्र व्हायला बरीच वर्ष लागली, त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला, त्यामुळे ही प्रक्रिया तितकी सोपी नसणार आहे. पण खरंच महाराष्ट्रातून वेगळं झाल्यानंतर विदर्भाचा विकास होईल का, याच्यावरही प्रश्नचिन्ह कायम असणार आहे. आपण सगळ्या मान्यवरांनी या चर्चेसाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.